राजेश चंद्रानी मदनलाल जैन यांनी लिहिलेली ही रोमांचक हिंदी मालिका कथा ऐकण्यासाठी मी सचिन तेंडुलकर तुमच्या समोर आलो आहे। या कथेच्या पहिल्या भागाचे शीर्षक आहे युद्ध जीवनाची आणखी 70 वर्षे। याला बंकर नाही तर बेसमेंट म्हणणे अधिक योग्य ठरेल, जिथे मी आणि माझे कुटुंब गेल्या 4 दिवसांपासून काही लोकांसोबत राहत आहोत। माझं नाव बॉरिस्को आहे। मी 42 वर्षांचा आहे। माझी पत्नी बोहुस्लावा आणि माझा 11 वर्षांचा मुलगा व 7 वर्षांची मुलगी यांच्यासह आम्ही घरातून पळून आलो आहोत आणि आता सर्वजण इथे लपून बसलो आहोत। हे एका बांधकाम सुरू असलेल्या टॉवरचे बेसमेंट आहे। या मोठ्या बेसमेंटचे फक्त तळमजलाच बांधले गेले होते। मोठ्या प्रमाणात लोखंडी जहाज सळ्यांचा वापर केल्यामुळे हे बेसमेंट एखाद्या बंकरसारखे मजबूत आणि सुरक्षित वाटते। देशाच्या सीमेवरून आपल्या शहरात घुसलेल्या युद्धात आम्हाला आमच्या घरापेक्षा इथे राहणे अधिक सुरक्षित वाटत आहे। दिवस रात्र जवळपास आणि दुरूनही क्षेपणास्त्रे, बंदुकीचा आवाज आणि गोळे फुटण्याचा आवाज ऐकू येत आहे। वातावरणात स्फोटकांच्या वासाने हवा आणि पाणी दूषित झाले आहे। हे बेसमेंट असल्यामुळे इथे ऑक्सिजनची कमतरता आहे आणि प्रकाशही कमी आहे। हे अजून बांधकाम सुरू असल्यामुळे इथे फक्त काही दिवे लागले आहेत। वीज प्रवाह थांबल्यामुळे त्यांच्यातूनही प्रकाश मिळत नाहीये। बहुतेक हल्ल्यात वापरलेल्या एखाद्या क्षेपणास्त्रानेच वीज ट्रान्सफॉर्मरला नुकसान पोहोचवले असावे। इथे राहायला खूप जागा आहे, पण झोपण्यासाठी आणि बसण्यासाठी फक्त कडक फरशी आहे। वॉश बेसिन, शौचालय आणि पाण्याची योग्य व्यवस्था नाही। आम्ही घरातून पळताना बॅगमध्ये काही कपडे आणले होते। ते गेल्या 4 दिवसांपासून फरशीवर बसल्यामुळे आणि झोपल्यामुळे खराब झाले आहेत। बोहुस्लावा आणि माझ्या दोन्ही मुलांना घरातल्या सुविधांची सवय आहे, त्यामुळे इथे बेसमेंटमध्ये राहणे त्यांच्यासाठी कठीण होत आहे। बोहुस्लावा आणि मी कसे तरी राहत आहोत, पण मुलांचे चेहरे निराशा आणि इथल्या अडचणींमुळे सुकलेले आहेत। पहिल्या दिवसापासून आम्हाला वाटत आहे की हे युद्ध जास्त दिवस चालणार नाही। आम्हाला आशा होती की ही अडचण 2-3 दिवसातच दूर होईल, पण आता 4 दिवस झाले आहेत। पहिल्या दिवसापेक्षा आता युद्ध आणखी तीव्र झाले आहे। आता दोन्ही बाजूंनी अधिक धोकादायक शस्त्रे वापरली जात आहेत। त्यांची वारंवारताही वाढली आहे, तसेच आवाजही खूप वाढला आहे। आम्ही सोबत आणलेले जेवणही 2 दिवसांत संपले। तिसऱ्या दिवशी बेसमेंटमध्ये लपलेल्या काही इतर पुरुषांसोबत आम्ही लपून छपून बाहेर पडलो। आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये घुसून खाण्याचे सामान आणि पाण्याची बाटली घेऊन आलो। त्यामुळे आमचे पोट भरत आहे, पण बोहुस्लावा आणि मुलांना बेसमेंटच्या दुसऱ्या बाजूला फरशीवरच शौचास जायला लाज वाटते। आज माझा संयम तुटत आहे। उपाशी असूनही माझ्या मुलाने बोहुस्लावाला सांगितले, आई, आता मी काही खाणार नाही, पाणीही पिणार नाही। खाण्यापिण्यामुळे मला शौचास जावे लागते। इथे जसे करावे लागत आहे तसे मला जमत नाहीये। बघ ना, इथे सर्वत्र किती घाण आणि दुर्गंधी पसरली आहे। माझ्या मुलाचे बोलणे बरोबर आहे। कमी प्रकाश, कमी ऑक्सिजन, दारुगोळ्याची आणि मूत्राच्या घाणीमुळे पसरलेल्या दुर्गंधीयुक्त या जागेत आम्ही न आंघोळ करता मळक्या कपड्यांमध्ये आदिमानवांप्रमाणे राहण्यास हतबल झालो आहोत। आपल्या भावाचे बोलणे ऐकून माझ्या निरागस मुलीने विचारले, आई, आपण इथे किती दिवस राहणार आहोत? आपण पुन्हा घरी कधी जाऊ शकू? बोहुस्लावाने असह्य नजरेने माझ्याकडे पाहिले। कसाबसा तिने स्वतःला रडण्यापासून रोखले। आज पुन्हा आमचे जेवण संपणार आहे। मला इतर लोकांसोबत पुन्हा धोका पत्करून जेवणाच्या व्यवस्थेसाठी या बेसमेंटमधून बाहेर जावे लागणार आहे। मी माझ्या दोन्ही मुलांना माझ्या मिठीत घेतले। त्यांना छातीशी धरून खोटी सांत्वना देताना म्हटले, बाळांनो, कदाचित आज शेवटचा दिवस असेल। उद्या हे सर्व ठीक होईल। मुलीने विचारले, बाबा, तुम्ही खरे बोलत आहात का? हो बाळा, आज आपण बाहेर जाऊ आणि जेव्हा परत येऊ तेव्हा चांगल्या पदार्थांबरोबरच मी कोल्ड्रिंक आणि चॉकलेटही घेऊन येईन। मी असे म्हटले खरे, पण मला माहीत आहे की माझे हे आश्वासन खोटेही ठरू शकते। बाबा, मला आईस्क्रीम मिळेल का? जर आईस्क्रीम मिळाली तर मी ती खाईन। मी मूत्राच्या दुर्गंधीचे दुःखही विसरून जाईन। माझा मुलगा चांगल्या खाद्यपदार्थांबद्दल ऐकून ते खाण्यासाठी आतुर झाला। मी स्वतः संशयात आहे की मी आईस्क्रीम आणू शकेन की नाही। तरीही मी त्याला आश्वासन देण्याचा प्रयत्न करत म्हटले, हो बाळा, तुझे बाबा नक्कीच आईस्क्रीमही घेऊन येतील। आता आम्ही 6 जण जेवणाची व्यवस्था करण्यासाठी जाण्यासाठी तयार आहोत। त्याचवेळी बोहुस्लावाच्या उदास डोळ्यांमध्ये असे भाव होते, जणू ती म्हणत होती, प्रिय, खायला काही मिळाले नाही तरी हरकत नाही। आम्ही उपाशी राहू, पण तुम्ही सुखरूप नक्की परत या।
जेवणाच्या शोधात निघताना यावेळी प्रत्येकाने मोठ्या बॅगा घेतल्या आहेत. मीही 2 बॅगा घेतल्या आहेत. आम्ही बाहेर पडलोच होतो तेव्हा काही अंतरावर गोळा फुटण्याचा आवाज आला. आम्ही लपून छपून त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो जिथून 2 दिवसांपूर्वी आम्ही खाण्याचे सामान चोरले होते. तिथे आता काहीही उरले नव्हते. आमच्यासारख्या इतर लोकांनी ते रिकामे केले होते. आता आम्हाला नवीन जागेच्या शोधात फिरावे लागत आहे जिथून आणखी काही दिवस खाण्याची व्यवस्था होऊ शकेल. त्याचवेळी चारही बाजूंनी गोळीबार आणि बॉम्ब फुटण्याचे आवाज थांबून येत आहेत. आम्हाला आमच्या जीवनासाठी जेवण हवे आहे, पण या प्रयत्नात आमचे जीवन वाचेल की नाही याची कोणतीही गॅरंटी नाही. बेसमेंटमध्ये आश्रय घेणाऱ्या आम्ही 6 पुरुषांपैकी 4 जण कुटुंबासोबत आहेत, तर 2 तरुण त्यांच्या वृद्ध आई वडिलांसोबत आहेत. आम्हाला स्वतःसाठी नाही तर आमच्या मोठ्या बुढ्यांसाठी, मुलांसाठी आणि पत्नीसाठी आपल्या प्राणांवर धोका पत्करावाच लागेल. आम्हाला खूप दूर जावे लागले. एका ओस पडलेल्या मॉलमध्ये आम्ही कसेतरी शटर तोडून आत शिरलो. त्यानंतर आतल्या एका डिपार्टमेंटल स्टोअरमधून आम्ही पाणी, कोल्ड्रिंकच्या बाटल्या, चॉकलेट आणि इतर सामान आमच्या बॅगमध्ये भरले. मी विशेषतः तिथे असलेल्या मोठ्या फ्रीजमधून खूप आईस्क्रीम घेतली. जेव्हा मला वाटले की माझ्याकडे आता 3 दिवसांसाठी पुरेसे जेवण आहे, तेव्हा मी थांबलो. आता माझ्या दोन्ही बॅगा इतक्या जड झाल्या आहेत की त्यांना घेऊन बेसमेंटमध्ये परत जाणे खूप कठीण होणार आहे. याच दरम्यान माझे 3 साथीदार वाईन शॉपमध्ये घुसले आहेत. त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये वोडका आणि व्हिस्कीच्या बाटल्याही भरल्या आहेत. परत येण्याच्या सरळ मार्गावर दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये चकमक होताना दिसल्यामुळे आम्ही लांबच्या मार्गाने जड बॅगा घेऊन परत येत आहोत. या मार्गावर मला माझ्या अपार्टमेंटचा उद्ध्वस्त झालेला दुःखद देखावा दिसला. जड बॅग आणि जड मनाने परत येताना मी विचार करत आहे की माझ्या मुलीच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता काय उरले आहे. जर युद्ध थांबले तरीही परत जाण्यासाठी आमचे घर आता उरलेच नाहीये. आम्ही परत येईपर्यंत दिवस मावळायला आला होता. मला सुरक्षित पाहून बोहुस्लावाच्या डोळ्यात आनंद होता. मुले चॉकलेट आणि आईस्क्रीम पाहून आनंदी झाले. रात्री जेव्हा आम्ही सर्वजण जेवण करत होतो तेव्हा माझ्या साथीदारांनी मला ड्रिंक्ससाठी बोलावले. आम्ही सर्व पुरुष चोरून आणलेली वोडका पिऊन आपली दुःखे विसरण्याचा प्रयत्न करत आहोत. कुटुंबाकडे परत आल्यावर मी बोहुस्लावाने दिलेले जेवण केले. त्यानंतर मी बेशुद्ध होऊन जमिनीवर झोपलो. सकाळी उठल्यावर मला बोहुस्लावा रडताना दिसली. मी आणि मुलांनी विचारल्यावरही तिने काही सांगितले नाही. ती फक्त रडतच होती. जवळपासच्या काही इतर महिलाही याच अवस्थेत दिसत होत्या. यामुळे माझ्या मनात शंका आली. मी बोहुस्लावाच्या गळ्यात हात टाकून तिला बेसमेंटच्या बाहेर घेऊन आलो. बोहुस्लावाने मला एकांतात सांगितले, रात्री अंधारात काही सैनिक टॉर्च घेऊन बेसमेंटमध्ये आले होते. त्यांनी झोपलेल्या मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये असलेल्या माझ्यासह इतर 4 महिलांचे तोंड दाबले होते. त्यानंतर ते आम्हाला बेसमेंटच्या बाहेर खेचून घेऊन गेले. ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली थंड जमिनीवर पाडून त्यांनी आमच्या चौघींसोबत एकापेक्षा जास्त वेळा बलात्कार केला. त्यानंतर ते आम्हाला सोडून पळून गेले. अंधारात आम्ही ओळखू शकलो नाही हे बलात्कारी सैनिक आमच्याच देशाचे होते की आमच्या शत्रूंचे होते. हे सांगताना बोहुस्लावाचा कंठ दाटून आला. मी बोहुस्लावाला सांत्वन देण्यासाठी म्हटले, प्रिये, तू इतकी दुःखी होऊ नकोस. माझ्या आयुष्यात मी काही इतर महिलांसोबत संबंध ठेवले आहेत. तुझ्यासोबत 1-2 सैनिकांनी बलात्कार केला, मला याने काहीही फरक पडणार नाही. आपल्या दोघांमधील प्रेम पूर्वीसारखेच राहील. हे सैनिक आपापल्या देशांविरुद्ध युद्ध करत आहेत की आमच्या महिलांविरुद्ध? इथे संबंधांची गोष्ट नाहीये, इथे आमच्या महिलांवर जबरदस्ती करण्याची गोष्ट आहे. तीव्र प्रतिक्रिया देत बोहुस्लावाने आपले म्हणणे मांडले. मी तिला मिठीत घेतले आणि म्हटले, आता चल, इथे आपल्या जीवाला धोका आहे. आपली मुले बेसमेंटमध्ये एकटी आहेत. परत येताना माझ्या मनात आणखीही काही प्रश्न होते. या पृथ्वीवर कोणी या काल्पनिक सीमारेषा आखल्या आहेत? कोणत्या धर्मगुरूने किंवा देवाने दुसऱ्या धर्माच्या लोकांचा तिरस्कार करायला सांगितले आहे? मला असा कोणताही देश किंवा धर्माचा बंधन नको आहे ज्यात कोणी दुसरा आपल्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी असा अपमान करेल. मला माझ्या मुलांसाठी एक सन्मानाचे जीवन हवे आहे, जे त्यांना अजून कमीत कमी 70 वर्षे जगायचे आहे. मालिकेतील कथा युद्ध भाग 1 समाप्त झाला.